नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र भरती या आमच्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेला उद्देशून आम्ही हा व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड केला आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे. ठीक आहे. तर या चॅनलवर विशेष म्हणजे महाराष्ट्र भरती या आमच्या चॅनलवर पेपर 2 शी संबंधित सर्व माहिती आम्ही अपलोड करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत. तुमच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने लेक्चर्स तयार करत आहोत. ठीक आहे. तर आजचा हा व्हिडिओ 2018च्या परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत सामाजिक शास्त्र या घटकावर, या विषयावर, त्यातील प्रश्नांचा संच म्हणजे हा प्रश्नसंच होय, हा व्हिडिओ होय. तर हा अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे, कारण 2018च्या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते 2018च्या पूर्वी ज्या काही एक्झाम झालेल्या आहेत त्याच्यापेक्षा एकदम डिफरंट लेवलवरचे आहेत आणि थोडेसे हार्ड लेवलवरचे पण आहेत. ठीक आहे. कारण 2018च्या पूर्वी ज्या काही एक्झाम झालेल्या आहेत त्यामध्ये खूपच इझी लेवलवरील प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि ते बऱ्यापैकी सर्वांना येतात. ठीक आहे. परंतु 2018च्या प्रश्नपत्रिकेत जर पाहिली तर त्याच्यातील जे सामाजिक शास्त्राशी संबंधित जे प्रश्न आहेत ते थोडेसे हार्ड लेवलवरील आहेत आणि त्यामुळं तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहणं गरजेचं ठरतं. जर तुम्ही 2018ची प्रश्नपत्रिका अगोदर सोडवली असेल तरी तुम्ही एक ओव्हरलुक म्हणून हा पूर्ण व्हिडिओ पाहू शकता आणि पूर्ण व्हिडिओ पाहिलाच पाहिजे. हे मी माझ्या फायद्यासाठी बोलतोय असं तुम्ही समजू शकता किंवा मग तुमच्या फायद्यासाठी बोलतोय असं पण समजू शकता. हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला माझ्या बोलण्याचा अर्थ कसा घ्यायचा आहे. तर अधिकचा वेळ न घालवता नेहमीप्रमाणे म्हणेल की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जर खूपच आवडला तर शेअर देखील करा, कारण इतरांना पण याचा फायदा व्हायला पाहिजे. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि काय करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनचा पर्याय निवडा, म्हणजे की तुम्ही आमच्या चॅनलशी जुळते व्हाल. चला तर स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे, हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशा शब्दात लोकमान्य टिळकांनी डॅशवर टीका केली. कशावर टीका केली? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावर, मोर्ले मिंटो सुधारणा कायद्यावर, रौलट कायद्यावर का सायमन कमिशनवर? उत्तर आहे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावर. दुसरा प्रश्न, कुंदग्राम, पावा, दिनाजपूर, उदयगिरी ही तीर्थक्षेत्रे डॅश धर्माशी संबंधित आहेत? बौद्ध, जैन, वैदिक का इस्लाम? कोणत्या धर्माशी संबंधित आहेत? ही सर्व ठिकाणे जैन धर्माशी संबंधित आहेत. कुंदग्राम, पावा, दिनाजपूर, उदयगिरी ही तीर्थक्षेत्रे जैन धर्माशी संबंधित होत. पुढचा प्रश्न आहे, डॅश याने स्वीकारलेल्या प्रोटेस्टंट पंथाच्या शाखेस प्युरिटन म्हटले जाते? जॉन कॅल्व्हिन, झ्विंगली, इरॅस्मस, मार्टिन ल्यूथर. उत्तर काय असेल? उत्तर आहे जॉन कॅल्व्हिन. जॉन कॅल्व्हिन यांनी स्वीकारलेल्या प्रोटेस्टंट पंथाच्या शाखेस प्युरिटन म्हटले जाते. पुढचा प्रश्न, अलेक्झांडर पुश्किन हा डॅश विचारवंत होय? रशियन, जर्मन, फ्रेंच, ऑस्ट्रियन? उत्तर आहे रशियन. अलेक्झांडर पुश्किन हा रशियन विचारवंत होय. पुढचा प्रश्न आहे, दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुड होपचा शोध कोणी लावला? कॅप्टन स्पेक, डेव्हिड लिव्हिंगस्टन, स्टॅनले, बार्थोलोम्यू डायस? कोणी लावला? उत्तर आहे बार्थोलोम्यू डायस. याविषयीची अधिकची माहिती की केप ऑफ गुड होपलाच आशेचे भूशिर असेही म्हणतात. पुढचा प्रश्न, सोनेरी गरुड पक्षाचे चिन्ह डॅश घराण्याचे आहे? चालुक्य, शिलाहार, सातवाहन का वाकाटक? तर उत्तर आहे शिलाहार. सोनेरी गरुड पक्षाचे चिन्ह शिलाहार घराण्याचे आहे. याविषयी अधिकची माहिती की 6व्या शतकात पहिला पुलकेशी याने चालुक्य घराण्याची सत्ता स्थापन केली. 3ऱ्या शतकात विदर्भात विंध्य शक्ती याने वाकाटक घराण्याची सत्ता स्थापन केली. तर महाराष्ट्रातील प्रतिष्ठान किंवा पैठण ही सातवाहन घराण्याची राजधानी होती. पुढचा प्रश्न, स्त्री धर्मनीती या ग्रंथाच्या लेखिका डॅश होत? पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे, रमाबाई रानडे, ताराबाई मोडक? उत्तर आहे पंडिता रमाबाई या स्त्री धर्मनीती या ग्रंथाच्या लेखिका होत. पुढचा प्रश्न, डॅश संस्थानावरील लढाईची योजना ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावाने ओळखली जाते?
जुनागड, काश्मीर, हैदराबाद, सातारा. उत्तर आहे हैदराबाद. हैदराबाद संस्थानावरील लढाईची योजना ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावाने ओळखली जाते. तर याविषयी अधिकची माहिती अशी आहे की 13 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थानाविरुद्ध हे ऑपरेशन पोलो करण्यात आले होते. पुढचा प्रश्न, 1556 मध्ये पहिले मुद्रणालय डॅश येथे सुरू झाले. कालिकत, हुगळी, सुरत, गोवा. तर उत्तर आहे गोवा. 1556 मध्ये पहिले मुद्रणालय गोव्यात सुरू झाले. तर हे भारतातील पहिले मुद्रणालय गोव्यात सुरू करण्यात आले होते. तर भारतातील पहिले आणि जर जगाचा विचार केला तर 1450 मध्ये पहिले छपाई यंत्र शोधण्यात आले होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न, मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक डॅश आहेत. डॉक्टर श्रीधर केतकर, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, पंडित महादेव शास्त्री जोशी, श्रीमती विजया वाड. उत्तर आहे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक होत. पुढचा प्रश्न, पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीची मुदत डॅश वर्षांची असते. 2.5, 3, 5 की 2. उत्तर आहे 2.5 वर्षांची असते. पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीची मुदत 2.5 वर्षांची असते. पुढचा प्रश्न, नगर परिषदेच्या प्रशासन यंत्रणेचा नियुक्त प्रमुख कोण असतो. गट विकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त की मुख्याधिकारी. उत्तर आहे मुख्याधिकारी. मुख्याधिकारी हा नगर परिषदेच्या प्रशासन यंत्रणेचा नियुक्त प्रमुख असतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, संविधानाच्या अंमलबजावणीसाठी 26 जानेवारी हा दिवस निश्चित करण्यात आला. कारण संविधान सभेने हा दिवस निश्चित केला. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा दिवस सुचविला. पूर्ण स्वराज्याच्या मागणीसाठी 1930 पासून हा दिवस स्वराज्य दिन म्हणून साजरा केला जातो आणि या दिवशी संविधान पूर्ण झाले म्हणून. तर उत्तर काय असेल. पर्याय क्रमांक 3, पूर्ण स्वराज्याच्या मागणीसाठी 1930 पासून हा दिवस स्वराज्य दिन म्हणून साजरा केला जात असे. पुढचा प्रश्न आहे, भारतात राजा, महाराजा, राव बहादूर यासारख्या पदव्या रद्द केल्या आहेत. कारण मूलभूत हक्कांना संरक्षण असणे नागरिकांसाठी फार महत्त्वाचे असते. लोकांमध्ये श्रेष्ठ व निष्ठ असा भेद दाखविणाऱ्या पदव्या देण्यास संविधानाने बंदी घातली आहे. म्हणून सर्व भारतीयांना समान संधी देण्याच्या हमीस बाधा येते. म्हणून नागरिकांच्या शोषण विरुद्धच्या हक्कास बाधा येते. म्हणून तर उत्तर काय असेल. पर्याय क्रमांक 2, लोकांमध्ये श्रेष्ठ व कनिष्ठ किंवा निष्ठ असा भेद दाखविणाऱ्या पदव्या देण्यास संविधानाने बंदी घालण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे. कारण 1947 साली भारत देश स्वतंत्र झाला. भारत हे बाह्य नियंत्रण नसणारे व अंतर्गत क्षेत्रात सर्वश्रेष्ठ असलेले व स्वतंत्रपणे आपला कारभार करणारे राष्ट्र आहे. भारताचे परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे ठरविले जाते. भारताचे लष्कर प्रबळ व अत्याधुनिक आहे. तर उत्तर काय आहे की भारत हे बाह्य नियंत्रण नसणारे व अंतर्गत क्षेत्रात सर्वश्रेष्ठ व स्वतंत्रपणे आपला कारभार करणारे राष्ट्र आहे. म्हणून भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे. पुढचा प्रश्न, भारतीय निमलष्करी दलात पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही असं विचारलं आहे. गृहरक्षक दल, सीमा सुरक्षा दल, जलद कृती दल, तटरक्षक दल. भारतीय निमलष्करी दलात पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही. तर उत्तर आहे गृहरक्षक दल किंवा गृहरक्षक दल. तर याविषयी अधिकची माहिती अशी की गृहरक्षक दल म्हणजे होमगार्ड आणि याचा उद्देश आहे पोलिसांना मदत व्हावी म्हणून. पुढचा प्रश्न, शाळा किंवा महाविद्यालयातील प्रवेशासंदर्भातील स्त्रिया व दुर्बल घटकांसाठी राखीव जागा असतात. हे डॅशचे उदाहरण आहे. बघा, स्वातंत्र्याच्या अधिकाराचे,
समानतेच्या अधिकाराचे, पिळवणुकी विरुद्धच्या अधिकाराचे का शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकाराचे? तर उत्तर काय असेल? समानतेच्या अधिकाराचे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या फाळणीनंतर संविधान सभेची सदस्य संख्या किती झाली? 229, 299, 70, 389. तर तुमचं उत्तर काय आहे? तर उत्तर आहे 299. भारताच्या फाळणीनंतर संविधान सभेची सदस्य संख्या ही 299 झाली. पुढचा प्रश्न, अमेरिकेत संविधानाची गरज निर्माण झाली कारण तिथे राजकीय क्रांती झाली म्हणून, लोकांनी परकीय सत्ता स्वीकारण्यास नकार दिला म्हणून, छोटी राज्य एकत्र येऊन नवीन देश तयार झाला म्हणून, राज्याचे विभाजन होऊन 2 किंवा अधिक राज्ये तयार झाली म्हणून. तर उत्तर काय आहे की छोटी राज्य एकत्र येऊन नवीन देश तयार झाला आणि म्हणून अमेरिकेत संविधानाची गरज निर्माण झाली. तर याविषयी अधिकची माहिती अशी आहे की 1783 मध्ये इंग्लंडने अमेरिकेतील 13 वसाहतींना स्वातंत्र्य दिले किंवा त्यांचे स्वातंत्र्य मान्य केले आणि नंतर पुढे याच वसाहतींनी 1789 मध्ये संघराज्य स्थापन केले आणि अमेरिका एक देश बनला आणि म्हणूनच संविधानाची गरज निर्माण झाली. पुढचा प्रश्न आहे की घटक राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी डॅश यांची असते? निवडणूक आयोगाची, विधानसभेची, राज्य मंत्रिमंडळाची का राज्यपालाची? तर उत्तर आहे निवडणूक आयोगाची. घटक राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावर असते. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या जोड्यांमधील चुकीची जोडी ओळखा. तोरणा प्रचंडगड, मुरुंबदेव विशाळगड, रायरी रायगड, भोरप्या प्रतापगड. आता इथं आपल्याला प्रश्न काय केलेला आहे की चुकीची जोडी ओळखा. तर कोणती आहे चुकीची जोडी? मुरुंबदेव विशाळगड. तर मुरुंबदेवला राजगड असे नाव मिळाले किंवा देण्यात आले होते. पुढचा प्रश्न, तोरणा किल्ला पुण्याच्या डॅश आहे? नैऋत्येस आहे, ईशान्येस आहे, वायव्येस आहे का आग्नेयेस आहे? तोरणा किल्ला पुण्याच्या नैऋत्येस आहे, नैऋत्य दिशेला आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेच्या पद्धतीला डॅश कालगणना म्हणतात? हिजरी, शालिवाहन शक, विक्रम संवत का शहेनशाही? तर उत्तर आहे शहेनशाही असे म्हणतात. तर भारतातील पारशी समाज जी कालगणना उपयोगात आणतो त्याला शहेनशाही असे म्हणतात. तर अधिकची माहिती अशी आहे की हिजरी ही कालगणना इस्लाम धर्माची आहे, तर विक्रम संवत ही जी कालगणना आहे ती हिंदू धर्मियांची आहे आणि शालिवाहन शक ही जी कालगणना आहे ती सातवाहन घराण्याची होती. पुढचा प्रश्न, कर, उरुक, निप्पूर ही डॅश मधील प्राचीन नगरे होत? इजिप्त, चीन, मेसोपोटेमिया का हडप्पा? तर उत्तर आहे मेसोपोटेमिया. मेसोपोटेमिया या प्राचीन संस्कृतीतील ही नगरे होत कर, उरुक, निप्पूर. पुढचा प्रश्न, प्रसिद्ध वैद्य जीवक डॅश या राज्याशी संबंधित आहे? अवंती, मगध, चेदी का अश्मक? उत्तर आहे मगध. जीवक हा जो वैद्य होता तो मगध राज्याशी संबंधित होता. तर याविषयी अधिकची माहिती पाहूया की आजच्या मध्य प्रदेशातील उज्जैनी ही अवंतीची राजधानी होती, तर आजच्या बिहारमधील राजगीर किंवा राजग्रह ही मगधची राजधानी होती. ठीक आहे. पुढचा प्रश्न, अमोघ वर्ष मालखेड. तर पहिला राजेंद्र बरोबर, अलाहाबाद, तंजावर, गंगै कांड चोलपुरम का बदामी? तर उत्तर आहे गंगै कांड चोलपुरम. पुढचा प्रश्न, सूफी पंथ मूळचा डॅश आहे? इराकमधील आहे, इराणमधील आहे, भारतातील आहे, अरबस्थानातील आहे? तर सूफी पंथ मूळचा इराणमधील आहे. पुढचा प्रश्न, 1857च्या उठावानंतर बेगम हजरत महल यांनी डॅश मध्ये आश्रय घेतला?
रंगूनमध्ये, मंडालेमध्ये, कानपूरमध्ये का नेपाळमध्ये? तर उत्तर आहे नेपाळमध्ये बेगम हजरत महल यांनी आश्रय घेतला. पुढचा प्रश्न, अनाथ बालिकाश्रमाची स्थापना डॅश यांनी केली? महात्मा फुलेंनी, महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंनी, महर्षी धोंडो केशव कर्वेंनी का विष्णू शास्त्री पंडितांनी? तर उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली. याविषयी अधिकची माहिती, विष्णू शास्त्री पंडित यांनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळी ही संस्था स्थापन केली. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता व्यवसाय शेतीला पूरक ठरतो? खाणकाम व्यवसाय, पशुपालन व्यवसाय, मासेमारी व्यवसाय का व्यापार व्यवसाय? तर उत्तर सर्वांना जवळपास माहीत आहे, पशुपालन व्यवसाय. पुढचा प्रश्न, चुनखडीच्या प्रदेशात डॅश हे भूरूप तयार होते? विलय छिद्रे, अवहन खळगे, बारखान का खाजन? चुनखडीच्या प्रदेशात डॅश हे भूरूप तयार होते? तर उत्तर आहे विलय छिद्रे. याविषयी अधिकची माहिती घेऊया. बघा, चुनखडक असलेल्या प्रदेशात सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे चुनखडकाचा काही भाग पाण्याने विरघळतो व मोठाली किंवा मोठमोठी छिद्रे तयार होतात आणि यालाच काय म्हणतात? विलय छिद्रे असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणते? सर रॉन्डम, व्हिन्सन मॅसिफ, सिडली का मुर्चिसन? तर उत्तर आहे व्हिन्सन मॅसिफ हे अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर होय. पुढचा प्रश्न, सार्क संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला? नेपाळने, श्रीलंकेने, भारताने का पाकिस्तानने? तर उत्तर जवळपास सर्वांना माहीत आहे, भारताने. याविषयी अधिकची माहिती की दक्षिण आशियाई राष्ट्रांनी 1985 मध्ये स्थापन केलेली ही सार्क संघटना आहे आणि याचं मुख्यालय कुठं आहे? काठमांडू येथे आहे. पुढचा प्रश्न आहे, वाहतूक आणि दळणवळण या अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या मानल्या जातात कारण वाहतुकीमुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळते, वैयक्तिक उत्पन्न वाढते, शेतीपूर्वक उद्योगांचा विकास होतो, इथं उद्योगांचा असा शब्द आहे, आणि ग्रामीण लोकांसाठी हा उत्पन्नाचा महत्त्वाचा मार्ग आहे. तर यातील कोणतं उत्तर बरोबर आहे? पर्याय क्रमांक 1, वाहतुकीमुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा? सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे? उत्तर काय असेल? रत्नागिरी. याविषयी अधिकची माहिती पहा की सर्वात कमी लिंग गुणोत्तर हे मुंबई शहर जिल्ह्याचे आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यातील एक नवी रेल्वे ही गाडी म्हणजे फिरता ताजमहल होय. पर्याय पहा, डेक्कन क्वीन, डेक्कन एक्सप्रेस, डेक्कन ओडिसी का सिंहगड एक्सप्रेस? तर उत्तर आहे डेक्कन ओडिसी ही नवीन रेल्वेगाडी जी आहे तिला फिरता ताजमहल म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भात संशोधन केंद्र नाही असं विचारलेलं आहे. ठीक आहे, कर्जत, खोपोली, रत्नागिरी का अलिबाग? तर उत्तर आहे अलिबाग. अलिबाग हे भात संशोधन केंद्र नसलेले ठिकाण होय, तर बाकीच्या ठिकाणी भात संशोधन केंद्रे आहेत. पुढचा प्रश्न, विभाजित वर्तुळ ही डॅश आकृती आहे? एकमितीय आकृती आहे, द्विमितीय आकृती आहे, त्रिमितीय आकृती आहे का संख्याशास्त्रीय आकृती आहे? विभाजित वर्तुळ ही द्विमितीय आकृती आहे. पुढचा प्रश्न, अंदमान निकोबार बेटे हे दोन वेगळे समूह एका खोल खाडीने विभागले गेले आहेत. त्या खाडीस डॅश म्हणतात? 8 अक्षांश खाडी, 9 अक्षांश खाडी, 10 अक्षांश खाडी का 11 अक्षांश खाडी? तर उत्तर आहे 10 अक्षांश खाडी. पुढचा प्रश्न, गहरजात डोंगर यांनी डॅश राज्याचा वायव्य भाग व्यापला आहे? बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा? उत्तर आहे ओडिशा राज्याचा वायव्य भाग हा जो आहे तो गहरजात
व डोंगर यांनी व्यापलेला आहे. पुढचा प्रश्न, हरियाणातील अंबाला शहर डॅश नावाने ओळखले जाते? विज्ञान शहर, शैक्षणिक शहर, ऐतिहासिक शहर, व्यापारी शहर. बरोबर उत्तर विज्ञान शहर. हरियाणामधील अंबाला शहर हे विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते, कारण अंबाला हे सर्वाधिक प्रमाणात शास्त्रीय उपकरणांची निर्मिती करणारे शहर आहे. पुढचा प्रश्न, मोसमी वनातील वृक्षांमध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष कोणता? एबनी, साग, एलम, ओक. मोसमी वनातील वृक्षांमध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष असलेला वृक्ष कोणता आहे? साग. पुढचा प्रश्न, ॲटिलेज द्वीपसमूह डॅश समुद्रात आहे? आर्क्टिक, बफिन, कॅरेबियन, अटलांटिक. उत्तर काय असेल? कॅरेबियन समुद्रामध्ये ॲटिलेज द्वीपसमूह आहे. पुढचा प्रश्न, हिमालयातील कैलास पर्वतरांगेत तिबेटमध्ये बोखरचू जवळ डॅश नदी उगम पावते? सिंधू, झेलम, चिनाब का सतलज? उत्तर काय असेल? सिंधू. सिंधू ही जी नदी आहे ती हिमालयातील कैलास पर्वतरांगेत तिबेटमध्ये बोखरचू जवळ उगम पावते. याविषयी अधिकची माहिती पहा की जम्मू काश्मीरमधील शेषनाग येथून झेलम नदीचा उगम झालेला आहे, तर चिनाबचा उगम हा हिमाचल प्रदेशातून झालेला आहे, तर सतलज नदीचा उगम हा तिबेटमधील राक्षसताल सरोवरातून झालेला आहे. पुढचा प्रश्न, इटलीतील व्हिस्युव्हियस व अलास्कातील काटमाई ही डॅश प्रकारच्या ज्वालामुखीची उदाहरणे होत? जाग्रत, निद्रिस्त, मृत, भ्रंशमूलक. तर याचं उत्तर काय असेल? निद्रिस्त. ठीक आहे. इटलीमधील व्हिस्युव्हियस व अलास्कातील काटमाई ही जी ज्वालामुखी आहे ती निद्रिस्त ज्वालामुखी होत. तर याविषयी अधिकची माहिती अशी आपल्याला सांगता येईल की निद्रिस्तचा एक अर्थ सुप्त असा होतो, म्हणजे की यांना सुप्त ज्वालामुखी असे देखील म्हणतात. पुढचा प्रश्न, चहा पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादनात चीनचा जगात कितवा क्रमांक लागतो? चौथा, तिसरा, दुसरा का पहिला? तर उत्तर काय असेल? पहिला. कारण चीनमध्ये सर्वाधिक चहाचे उत्पादन घेतले जाते. तर याविषयी अधिकची माहिती अशी आहे की भारत हा दुसऱ्या क्रमांकावरचा चहा उत्पादन करणारा देश आहे, तर चहाची सर्वाधिक निर्यात ही श्रीलंका या देशाकडून होते किंवा देशातून होते. पुढचा प्रश्न आहे, पनामा या कालव्यास डॅशचे प्रवेशद्वार असे म्हणतात? बघा पर्याय आहेत, अटलांटिक महासागराचे, पॅसिफिकचे, हिंदी महासागराचे, भूमध्य सागराचे. तर पनामा या कालव्यास कशाचे प्रवेशद्वार असे म्हटले जाते? पॅसिफिक महासागराचे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, डॅशचा उपयोग हा मुख्यतः आण्विक इंधन म्हणून अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये केला जातो? कोळशाचा, खनिज तेलांचा, नैसर्गिक वायूचा का थोरियमचा? तो उत्तर आहे थोरियमचा. पुढचा प्रश्न, पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते याला डॅश म्हणतात? परिवलन, परिभ्रमण, अक्षीय गती का कक्षीय गती? तर उत्तर काय आहे? परिभ्रमण असे म्हणतात. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते याला परिभ्रमण म्हणतात. याविषयीची अधिकची माहिती अशी आहे की पृथ्वीच्या आसाभोवती फिरण्याच्या गतीला अक्षीय गती असे म्हणतात. पुढचा प्रश्न, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते? रेखावृत्त, बृहद्वृत्त, विषुववृत्त का प्रकाशवृत्त? तो उत्तर आहे विषुववृत्त हे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात मोठे अक्षवृत्त होय. पुढचा प्रश्न आहे, माजुली हे नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट डॅश नदीच्या पात्रात आहे? कोणत्या नदीच्या पात्रात आहे? ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात आहे. याविषयी अधिकची माहिती अशी सांगता येईल की जगातील सर्वात मोठे बेट हे ग्रीनलँड आहे, पण इथं नदी पात्रातील असा उल्लेख केलेला असल्यामुळे नदी पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट जर कोणते असेल तर ते माजुली आहे. पुढचा प्रश्न, सूर्य आणि लघुग्रहांचा पट्टा यांच्या दरम्यान असलेल्या ग्रहांना काय म्हणतात? बहिर्ग्रह,
अंतर्ग्रह, उपग्रह, बटुग्रह. काय म्हणतात? अंतर्ग्रह म्हणतात. पुढचा प्रश्न, ट्विन टावर. ट्विन टावर ही जगप्रसिद्ध इमारत पाहण्यासाठी पर्यटक डॅश येथे येतात? पुत्रजया, जॉर्ज टाउन, क्वालालंपूर का पेराक? तर उत्तर आहे क्वालालंपूर येथे ट्विन टावर ही जगप्रसिद्ध इमारत पाहण्यासाठी पर्यटक येतात. म्हणजेच की ट्विन टावर ही जी जगप्रसिद्ध इमारत आहे ती क्वालालंपूर येथे आहे. पुढचा प्रश्न, गॅलिली पर्वतरांग हा डॅश मधील सर्वात उंच प्रदेश आहे? जपान, सौदी अरेबिया, मलेशिया, इस्रायल. उत्तर काय आहे? इस्रायल. इस्रायल मधील सर्वात उंच प्रदेश म्हणजे गॅलिली पर्वतरांग. पुढचा प्रश्न, समुद्र सपाटीवर वायुदाब डॅश मिलीबार असतो? 1013.2, 1014.2, 1015.2 का 1016.2? उत्तर आहे 1013.2 मिलीबार इतका वायुदाब हा समुद्र सपाटीवर असतो. पुढचा प्रश्न आहे, चंद्राच्या प्रकाशित भागाचा रोज बदलणारा भाग म्हणजे? चंद्रकला होय. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, सागरी जलात डॅशचे प्रमाण सर्वाधिक असते? कशाचे असते? कार्बोनेटचे, कॅल्शियमचे, सोडियम क्लोराईडचे का सिलिकाचे? कशाचे असते? सोडियम क्लोराईडचे प्रमाण सर्वाधिक असते सागर जलामध्ये. याविषयी अधिकची माहिती अशी सांगता येईल की NaCl म्हणजेच सोडियम क्लोराईड म्हणजे ही काय आहे? सोडियम क्लोराईडची संज्ञा. आणि मिठालाच काय म्हणतात? सोडियम क्लोराईड. म्हणजेच मिठाचे जे रासायनिक नाव आहे ते रासायनिक नाव कोणते आहे? सोडियम क्लोराईड असे आहे. पुढचा प्रश्न, डॅश या शहराजवळ गिझा येथील पिरॅमिड जगप्रसिद्ध आहे? कोणत्या शहराजवळ? पोर्ट सैद, आसवान, अलेक्झांड्रिया की कैरो? तो उत्तर आहे कैरो. याविषयीची अधिकची माहिती अशी की कैरो हे शहर इजिप्तची राजधानी असून ते नाईल नदीच्या त्रिभुज प्रदेशात आहे. तर मित्रांनो, 60 प्रश्नांचा हा जो संच आहे तो इथे संपतो. तर याविषयी तुमचं काय मत आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला काय हे नक्की कळवा. तर इथेच थांबूया.